बातमी बनावट पनीर संदर्भात आहे। बनावट पनीर संदर्भात आज महत्त्वाची बैठक होणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज दुपारी 2:45 वाजता विधिमंडळ समिती कक्षात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे। भाजप आमदार विक्रमसिंग पाचपुते यांच्या लक्षवेधीनंतर बैठक होतीये। विक्रमसिंग पाचपुते यांनी सभागृहात बनावट पनीर दाखवलेलं होतं। आजच्या बैठकीला नियोजन, वित्त, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव उपस्थित असतील। या सगळ्या संदर्भात भाजप आमदार विक्रमसिंग पाचपुते यांच्याशी संवाद साधले आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी। बनावट पनीरचा मुद्दा आहे तो लोकशाहीने उपस्थित केला आणि त्यानंतर पुन्हा एकदा विधिमंडळामध्ये स्वतः भाजपचे आमदार विक्रमसिंह पाचपुते बनावट पनीर घेऊन विधिमंडळात पोहोचलेले होते आणि आज अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक तातडीची बैठक 2:45 वाजता बोलवली आहे। आपल्या सोबत विक्रमसिंह पाचपुते सर, काय सांगाल? लोकशाहीचा हा मुद्दा आज गाजतोय, कशा प्रकारे तुम्ही तो पुढे घेऊन जाणार आहात? हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण हा जनतेच्या आरोग्याशी निगडीत असणारा विषय आहे आणि खरं तर आपल्या सगळ्यांचे आभार विशेष मानले पाहिजे। कारण ज्यावेळेस आपण हा मुद्दा ज्यावेळेस लक्षवेधी झाली आणि लक्षवेधीला आपण जे काही प्रसिद्धी दिली त्याची जनजागृती झाली आणि ह्या जनजागृतीमुळे बराचसा परिणाम हा झालेला आहे। दुधाचे भाव जो 2 रुपयांनी वाढले, अजून तर कारवाया कोणत्याच नाही। पण दुर्दैव एक वाटतं की आता ज्या दिवशी लक्षवेधी झाली त्या दुसऱ्या दिवशी अनेक ठिकाणी छापेमारी झाली, अनेक डेअरीजने सुमोटो बंद केलं होतं, पण मीटिंग लागायला वेळ लागत होता। आता आजच्या मीटिंगचा काल अजेंडा निघाला की लगेच नाशिकला एक काल धाड पडली आणि तिथे सुद्धा लगेच बनावट पनीर सापडलेलं आहे। जर प्रशासनाने, याचं शासन तर आहेच, पण प्रशासनाने जर ॲक्टिव्हली काम केलं तर मला खात्री आहे की ही बनावट पनीर सगळे जे बनवतात याला कुठेतरी 100% आळा बसल्याशिवाय राहणार नाही। हे सगळं पकडल्यानंतर याला काहीतरी कडक कायद्यामध्ये तरतूद होणं गरजेचं आहे। म्हणजे आत्ताच्या परिस्थितीला एकदम तुटपुंजी त्या ठिकाणी शिक्षा होते आणि अशा शिक्षेला लोकांना भीती नाही राहिलेली, त्यामुळे कायद्याची भीती तयार होणं खूप गरजेचं आहे स्पेसिफिक या विषयासंदर्भात। धन्यवाद। एकंदरीत त्यामुळे छापेमारी झाली पाहिजे आणि कडक शासनासाठी त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, त्याची तरतूदही केली पाहिजे, असा महत्त्वाचा मुद्दा आज पाचपुतेंनी उपस्थित केला आहे। कॅमेरामॅन विनीत पेडणेकरसह मी चेतन ननावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।